नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे इझी फूड रेसिपीज मराठी चॅनलमध्ये। आज आपण नाश्त्यासाठी मस्त असा हेल्दी आणि झटपट होणारा पदार्थ पाहणार आहोत। त्यासाठी इथे मी 2 वाटी ज्वारीचे पीठ घेतले आहे। आता यामध्ये 1 वाटी प्लेन ओट्स घालून घ्यायचे आहेत। आता यामध्ये पाणी घालून घ्यायचे आहे। ज्वारीचे पीठ आणि ओट्स व्यवस्थित भिजतील एवढे पाणी घालायचे आहे आणि बॅटर तयार करून घ्यायचे आहे। गुठळ्या राहणार नाहीत अशा प्रकारे हे बॅटर मिक्स करून घ्यायचे आहे। बॅटर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर 10 ते 15 मिनिटे बाजूला ठेवून द्यायचे आहे। घाई असेल तर लगेच केले तरी सुद्धा चालू शकते। आता हे बॅटर 10 मिनिटांनंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फिरवून घ्यायचे आहे। यामध्येच 1 हिरवी मिरची घालून वाटून घेत आहे। मिश्रण घट्ट आहे त्यामुळे थोडेसे पाणी घालून वाटून घेत आहे। मिश्रण मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घेतले आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून या मिश्रणामध्ये पाणी घालून घ्यायचे आहे। आता यामध्ये 1 चमचा जिरे, चवीनुसार मीठ, तसेच बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहे। साधारण डोशाचे बॅटर असते त्याचप्रमाणे किंवा त्यापेक्षा थोडेसे पातळ सुद्धा आपण हे बॅटर बनवू शकतो। चमच्याने अशा प्रकारे ओतून बघायचे आहे, त्यामुळे आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी कळेल। गॅसवर तवा तापत ठेवलेला आहे। यामध्ये आवडीनुसार तेल किंवा तूप लावून घ्यायचे आहे। आता यामध्ये या बॅटरचे डोसे घालून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे हलक्या हाताने पळी फिरून डोसा तयार करून घ्यायचा आहे। पाहू शकता बॅटर टाकताच किती सुंदर जाळी या डोशाला आली आहे। वरून थोडेसे तूप सोडून घ्यायचे आहे। वरच्या बाजूने सुकल्यानंतर आता हा डोसा पलटी करून घ्यायचा आहे। पाहू शकता किती सुंदर जाळी आलेली आहे। दोन्ही बाजूंनी हा डोसा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। डोसा व्यवस्थित दोन्ही बाजूंनी भाजून झालेला आहे। अशाच प्रकारे आपण बाकीचे सुद्धा डोसे तयार करून घेणार आहोत। लहान मुले ज्वारीची भाकरी खाण्यासाठी कंटाळा करतात, त्यावेळी तुम्ही त्यांना अशा प्रकारे ज्वारीच्या पिठाचे डोसे तयार करून देऊ शकता। तुम्ही जर चॅनलला अजून
सबस्क्राईब केले नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच या चॅनेलवर अशाच प्रकारच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, त्यासुद्धा तुम्ही पाहू शकता। हा डोसा तुम्ही टोमॅटो केचप किंवा चटणीबरोबर खाऊ शकता। रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।